घरातले मुळा खात नसतील ना, त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर चला, खूप वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 3 मुळे घेतलेले आहेत. त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर मुळ्याचा आपल्याला देठ काढून घ्यायचा आहे. देठ काढल्यानंतर मधोमध आपल्याला मुळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे केल्यानंतर आपण इथे किसणी घेतलेली आहे, त्याने आपल्याला मुळा हा किसून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड मुळा किसायचा नाही आहे, बारीक किसणीने आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्हाला एक मुळा किसून दाखवते. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मुळ्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही जर एकदा बनवली ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, छान पातळ पातळ मुळ्याचा किस पडलेला आहे. अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा मुळे किसून घेते. इथे मी सगळा मुळा किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मीठ लावून मुळ्याला चोळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. मुळा उग्र लागू नये म्हणून यामध्ये तुम्हाला एक टिप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. 10 मिनिटासाठी मुळा साईडला ठेवल्यानंतर आपण इथे पीठ मळून घेऊया. इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. थोडासा हातावर चोळून घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. ज्वारीचं पीठ असल्यामुळे या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर लगेच जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मी पीठ मळून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आपण जसं चपात्यांसाठी पीठ तयार करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटासाठी पीठ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे पाहू शकता तुम्ही, मुळ्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. मीठ लावल्यामुळे मुळ्याला पाणी सुटलेलं आहे. तर मुठीमध्ये धरून मुळा छान आपल्याला घट्ट पिळून घ्यायचा आहे. ही पद्धत केली ना, तर मुळ्याचा उग्रवास कमी होतो. तुम्ही म्हणताल या पद्धतीने मुळ्यामधलं पाणी काढून घेतलं, पौष्टिकता गेली. तुम्हाला जर पीठ मळताना ही पाणी वापरायचं असेल ना, तर तुम्ही पीठ मळताना ही पाणी वापरू शकता, पण थोडासा उग्र पराठा लागू शकतो. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं मुळ्यामधलं पाणी काढून घेते. आज आपण मुळा न शिजवता मुळ्याचा पराठा तयार करणार आहोत, ते सुद्धा अगदी ज्वारीचं पीठ वापरून. मुळ्यामधलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, 1 छोटा चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की आपल्याला सगळा हे मसाले व्यवस्थित मुळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मुळ्याला सुद्धा आधी मीठ लावलं होतं, त्यामुळे इथे बेतानी मीठ घालायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुळ्याला मी सगळे मसाले छान असे चोळून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. मस्त आपलं चटपटीत हे मुळ्याचं सारण तयार झालेलं आहे. तर 5 मिनिटं सुद्धा छान ही कणिक भिजलेली आहे. त्यानंतर आपण चपातीला जेवढा गोळा घेतो ना, तेवढा गोळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि थोडासा पिठामध्ये घोळून आपल्याला ह्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने करून घ्या. वाटी तयार केल्यानंतर 2 चमचे आपल्याला त्यामध्ये मुळ्याचं सारण घालायचं आहे. सारण घातल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे, म्हणजे लाटताना आपला पराठा फाटणार नाही. पीठ घातल्यानंतर आपल्याला छान हे बंद करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने करून घ्या. आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे छान असं बंद करून घ्यायचं आहे. आधी थोडासा मोदकाचा आकार द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला वरती जे थोडंसं पीठ येतं ना, ते आपल्याला त्यावरती दाबायचं आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं, म्हणजे सगळीकडे आपलं हे सारण पांगलं जाईल. तर इथे मी गव्हाचं पीठ लावूनच हा पराठा लाटणार आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे की नाही. आज आपण ज्वारीचं पीठ वापरून मुळ्याचा पराठा केलेला आहे. तुम्हाला जर असेच वेगळे वेगळे पराठे पाहायचे असतील ना, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी पराठा लाटून घेतलेला आहे. आपल्याला खूप जास्त जाड लाटायचं नाही आहे किंवा खूप जास्त पातळ सुद्धा लाटायचं नाही आहे.
तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्या पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. तर छान आपला गोल गरगरीत पराठा तयार झालेला आहे. एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे. तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला लाटलेला पराठा तव्यावरती घालायचा आहे आणि गॅस मीडियम ठेवून आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. कोणाला जर पराठ्यांना बटर आवडत असेल ना तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता. एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण पराठा छान भाजून घेणार आहोत. तर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि दोन्ही साईडनी पराठा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजताना गॅस आपल्याला थोडासा मीडियम ठेवायचा आहे. तुम्ही म्हणताल पराठा फुगला नाही, ज्वारीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे आपला हा पराठा फुगलेला नाही. तुम्हाला जर फक्त गव्हाचं पीठ वापरायचं असेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. पण काही जणांना ज्वारीची भाकरी आवडत नाही तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. सगळेजण अगदी आवडीने खातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा दोन्ही साईडने मी खरपूस हा पराठा भाजून घेतलेला आहे. दिसायला सुद्धा हा पराठा किती छान दिसतोय पाहू शकता. अजिबात सुद्धा आपला ज्वारीचं पीठ असून पराठा कुठे सुद्धा फाटलेला नाहीये. मस्त दोन्ही साईडनी खरपूस हा पराठा मी भाजून घेतलेला आहे. तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे तुम्हाला दुसरा सुद्धा पराठा लाटून दाखवते. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. दुसरा सुद्धा पराठ्याची मी वाटी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे सारण घालायचं आहे. सारण घातलं की त्यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे म्हणजे आपला पराठा फाटणार नाही. कोणतेही पराठे बनवत असताना त्यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं म्हणजे पराठे फाटत नाही. तर थोडासा पिठामध्ये घोळून आपल्याला ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना खूप जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. पण थोडंसं पीठ लावल्यानंतर आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे पांगल्या जातं आणि पराठा खायला सुद्धा अगदी छान लागतो. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट करू शकता. तुम्हाला मी 2 पराठे लाटून दाखवलेले आहेत. दोन्ही सुद्धा पराठे आपले छान लाटले गेलेले आहेत. लाटताना पराठा अजिबात सुद्धा फाटलेला नाहीये. ज्वारीचं पीठ वापरले तरी मस्त आपले पराठे तयार झालेले आहेत. तर दुसरा सुद्धा पराठा तयार झाला की आपण तव्यावर घालून दोन्ही साईडनी छान आपल्याला खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने ते मी बाकीचे सुद्धा पराठे तयार करून घेतलेले आहेत. मस्त आपले मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.